All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 7 मध्ये. तर मी तुम्हाला माहितच आहे की जे काही मी दररोज ट्रेड घेतो मी तुमच्यासोबत ते सर्व शेअर करतो. प्रॉफिट असो किंवा लॉस असो सर्व काही तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, ओके. तर आज मी ट्रेड कुठे घेतला, मार्केटची काय सिच्युएशन होती, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करतो. त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर तेवढं आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण विषय कसा आहे इथं अशाच पद्धतीने तुम्हाला मी जे काही ट्रेड घेतो सर्व काही तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला सुरू करू. तुम्ही आता आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते सर्व काही बघून घ्या, एंट्री एक्झिट सुद्धा बघून घ्या, सर्व बघून घ्या. चला चालू करूया. ओके, तर तुम्ही बघताय तुमच्या समोर आपला चार्ट आहे. निफ्टीचा 26,200 पुट आहे. ओके, तुम्ही बघा आता सुद्धा ओपन करून जाऊन बघा, सगळं काय विषय तुमच्या समोरच आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता हा पुटचा चार्ट आहे आपला 26,200चा आणि एंट्री आपली बरोबर हे बघू शकताय 9:23 जी काय ती आपली एंट्री झाली होती. ओके, तर का झाली ती विषय काय सांगतो की बघा नीट. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने इथं मार्केट ओपन झालं, वरी गेलं, खाली गेलं, परत आपण लगेच इथं जी काही ती एंट्री घेतली. कारण हे बघू शकता खाली जो होता एक सपोर्ट होता, बघू शकता काल सुद्धा मार्केट इथून वरी गेलेलं होतं. ओके, अशा पद्धतीनं सो इथं सपोर्ट होता, म्हणलं आता इथून रिव्हर्स होईल आणि झालंय सुद्धा, काय विषय नाही. आपण जे आहे ते बरोबर 176ला एंट्री घेतली होती. ओके, काय विषय नाही त्या बाबतीत. 176ला एंट्री घेतली, 210चं टार्गेट ठेवलं होतं आणि आपला जे ही आहे म्हणजे एसएल हा आपला हा होता बरं का, खरं तर 166चा एसएल होता. बट विषय असा झाला की इथं बघू शकता मार्केट वरी गेलं, परत आणखीन खाली गेलं, परत वरी गेलं, परत आणखीन खाली आलं. बट इथं जे काय आहे ते बघू शकताय, ज्या कॅन्डल आहेत एकदम अशा डेंजर अशा बनल्या की भाई हे मार्केट खाली जाणार आहे असं होतं. मला माहिती होतं एसएल काय आपला लागणारच आहे. ठीक आहे, वरी गेलं तर इथं बघू शकताय तरी बघू शकता आपली 175ला एंट्री होती, 190पर्यंत गेलं म्हणजे 90 आणि बघू शकता 80 आणि 15 पॉईंट इथं कॅप्चर आपले झाले असते. ठीक आहे, प्रॉफिटमध्ये होतोच आपण, पण आपलं टार्गेट वरी होतं आणि इथं काय आपण एक्झिट केलं नाही आणि मार्केट खाली आलं. इट्स ओके. मग आपलं जे आहे ते आपण एसएल कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. ओके, कॉस्ट टू कॉस्ट आपण मार्केटला जे आहे ते एक्झिट केलं आणि 175ला आपण जे काही ते एंट्री म्हणजे एक्झिट केलेलं आहे. ठीक आहे, सो इथं काय आपला थोडासाच लॉस झालेला आहे काय आणि एकच ट्रेड घेतला आहे आज, कारण मार्केट तुम्ही बघू शकता. आणि नंतर जर होल्ड केलं असतं थोडं वरी गेलं तर इट्स ओके, काय विषय नाही. पण बघू शकता जे खाली आलं आहे मार्केट दणका भाई 102 आता चालू प्राईस आहे, खूप डेंजर लॉस झाला असता जर होल्ड केलं असतं तर. ठीक आहे, पण आपण काय होल्ड केलं नाही, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं आणि सोडून दिला विषय. आणि आज काय 11च्या आधी आपण ट्रेड घेतो सगळं आणि आता काय हे बघू शकता 11 वाजून गेलेले आहेत आणि 5 डिसेंबर एवढे तुम्ही काय बघतायच. ठीक आहे, ओके. सो अशा पद्धतीने हा आजचा आपला ट्रेड होता. बाकी विषय सांगतो तुम्हाला. ओके, हां. आणि लॉस काय जास्त झाला नाही, 45 रुपयाचा त्याला आणि फी वगैरे लावून काय 150 रुपयाचा लॉस झाला असेल त्याला तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हां. तर तुम्ही बघताय आपला जो काय आहे ते PNL 48.75 आणि फी वगैरे लावून काय आता निफ्टीचा कॉल आहे म्हणल्यावर किती भाई 39 आणि 80 आणि 48 आणि 120-130 रुपयाच्या आसपास लॉस आहे. इट्स ओके, काही विषय नाही, एवढं चालतंय, होत राहते. उलट आपण जास्त लॉस केला नाही, कमी केला, ह्यातच आपलं भाई विषय आहे. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ आता डायरेक्ट सोमवारी येणार आहे आणि सबस्क्राईब तेवढं करा. विषय तुमच्यासाठी भाई शेअर करायचं, मला काय भाई का शेअर करतोय मी, काय संबंध काय, पण असू दे आता सांगतोय तुम्हाला सगळं. ओके, चला सबस्क्राईब करून टाका मग तेवढ्या विषयावर. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे सोमवारी. चला बाय.